नमस्कार मित्रांनो, आपण सरांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये MIDC म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत जाहीर करण्यात आलेली जाहिरात क्रमांक 1/2023 दिनांक 13/8/2023 विषयी काही महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण लिपिक, टंकलेखक, पंप ऑपरेटर, एरिया मॅनेजर तसेच उर्वरित सर्व गट अ, गट ब आणि गट क मधील इतर पदांच्या परीक्षा कधी होणार याविषयी डिपार्टमेंट कडून मिळालेली माहिती तुमच्या सोबत आम्ही शेअर करणार आहोत। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितच आहे की आपल्या चॅनलवरती विविध डिपार्टमेंटच्या भरत्यांविषयी माहिती आपण या ठिकाणी देत असतो। भरत्यांच्या तारखा, अभ्यासक्रम याविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। त्याचप्रमाणे महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, म्हाडा, MIDC, इंडियन आर्मी, भारतीय रेल्वे सारख्या असंख्य डिपार्टमेंटच्या विविध पदांच्या विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील विविध पदांच्या भरत्यांविषयी आम्ही या ठिकाणी माहिती देत असतो। तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो। आपण सर्वांना माहितच असेल की MIDCच्या ऑनलाईन अर्ज करण्याच्या वेळेस बरेचसे काही प्रश्न निर्माण झाले होते। आमच्या टीमच्या माध्यमातून MIDC डिपार्टमेंटशी संपर्क करून बरेचसे प्रश्न सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला होता। बऱ्याचशा तुम्हा उमेदवारांचे आम्हाला वैयक्तिकरित्या फोन्स आलेले होते, मेसेजेस आलेले होते, तसेच व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट सुद्धा होते आणि व्हॉट्सअप वरती मेसेज सुद्धा होते। तर त्यांच्या प्रश्नांचे उत्तर मिळवण्याचं आम्ही काम केलं होतं, त्यांना मदत करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं होतं। या सर्वांविषयी तुम्हाला माहिती असेलच। त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा। त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळामध्ये पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, आपण माहितीकडे वळूया। तर तुम्हाला माहितच असेल की एकूण पदे होती 802। विविध संवर्गातील, विविध गटातील प्रत्येक पदानुसार वेगवेगळ्या संख्या होता आणि या सर्व 802 पदांकरता एकूण 1,12,055 अर्ज सादर झालेले आहेत। म्हणजे या 802 पदांकरता एकूण 1,12,055 विद्यार्थी किंवा उमेदवार परीक्षा देणार आहेत। याविषयीची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ या अगोदर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे। जर तुम्हाला सुद्धा तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही अर्ज केलेल्या पदाकरता किती अर्ज आलेले आहे याविषयी माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता। त्याविषयीची महत्त्वाची माहिती असलेल्या PDF ची लिंक्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकता आणि ही माहिती सविस्तरपणे तुम्ही जाणून घेऊ शकता। तर मित्रांनो, आपण जाणून घेणारच आहोत की उर्वरित पदांची परीक्षा कधी होणार आहे, पण तत्पूर्वी पार्श्वभूमी आपण जाणून घेऊ। तर दिनांक 13/3/2024 रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत एक नोटिफिकेशन किंवा सूचनापत्र जाहीर करण्यात आलेले होते। त्यामध्ये काही पदांकरता ऑनलाईन अर्ज करण्यात येणार आहे, त्याविषयीची तारखानुसार माहिती देण्यात आलेली होती। याविषयीची सुद्धा माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे। याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल, त्या ठिकाणी तुम्ही ही सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता। तर या ठिकाणी दिलेलं होतं मित्रांनो काही पदांचे नाव आणि ऑनलाईन परीक्षा कोणत्या तारखेला होणार आहे त्याविषयीच्या तारखा दिलेल्या होत्या। हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। बरेचसे उमेदवार जे या पदांकरता ज्यांनी अर्ज केलेले आहे ते उमेदवार हॉल तिकीट डाउनलोड करून घेत आहेत। पण प्रश्न येतो उर्वरित सर्व पदांचा, त्याविषयी आपण पुढे जाणून घेणारच आहोत। पण सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की कोणकोणत्या पदांकरता किती तारखेला परीक्षा आहेत। तर आपण बघितलं असेल मित्रांनो की लघुलेखक उच्च श्रेणी गट क, लघुलेखक निम्न श्रेणी गट क, लघु टंकलेखक गट क यांची परीक्षा 30 मार्च 2024 रोजी आहे। कनिष्ठ अभियंता विद्युत व यांत्रिकी गट क यांची परीक्षा 2 एप्रिल 2024 रोजी आहे। कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ, उप अभियंता स्थापत्य गट अ यांची परीक्षा 3 एप्रिल 2024 करता आहे। लेखा अधिकारी गट ब, वरिष्ठ लेखापाल गट क या 2 पदांकरता 3 एप्रिल 2024 रोजी परीक्षा आहे आणि सहयोगी रचनाकार गट अ, उपरचनाकार गट अ आणि सहाय्यक रचनाकार गट ब या 3 पदांकरता 3 एप्रिल 2024 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे, असं या सूचनापत्रामध्ये लिहिलेलं होतं। या ठिकाणी दिलेलं होतं मित्रांनो की 2/9/2023 पासून 25/9/2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते। त्या अनुषंगाने सरळ सेवा भरती 2023 मधील खालील पदांच्या परीक्षा या परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या अधिकृत केंद्रावर खालील दिनांकात घेण्यात येणार आहे। सदर परीक्षेसाठी समान शैक्षणिक पात्रता असलेल्या, हा एक जो शब्द आहे ते लक्षात घ्या मित्रांनो, समान शैक्षणिक पात्रता, ज्या पदांकरता शैक्षणिक पात्रता ही समान आहे
अशा पदांचे खालीलप्रमाणे गट तयार करण्यात आलेले असून सदर गटामधील पदांसाठीची परीक्षेचा दिनांक त्या गटासमोर नमूद केलेला आहे। तर आपण पदांचे नाव आणि दिनांक जाणून घेतलेला आहे। म्हणजे एकूण 34 प्रकारची पदं होती। त्यापैकी या ठिकाणी जर आपण बघितलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 पदांची फक्त परीक्षा होणार आहे आणि 34 पैकी 11 पदे गेल्यानंतर उर्वरित जे काही 23 पदे आहेत त्यांची परीक्षा अद्याप झालेली नाही। तर या ठिकाणी आपण बघू शकतो की एकूण जे उर्वरित पदे आहेत ते कोणकोणती आहेत, तर उपअभियंता विद्युत यांत्रिकी, उपमुख्य लेखा अधिकारी, सहाय्यक अभियंता स्थापत्य, सहाय्यक अभियंता विद्युत यांत्रिकी, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, सहाय्यक लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2, वीजतंत्री श्रेणी 2, पंपचालक श्रेणी 2, जोडारी श्रेणी 2, सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरीक्षक, भूमापक, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, वीजतंत्री श्रेणी 2, ऑटोमोबाईल चालक, यंत्रचालक, ही जी सर्व पदे आहेत या सर्व पदांची परीक्षेचा दिनांक अद्यापपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही। त्या अनुषंगाने जसं ऑनलाईन अर्ज करण्याच्या वेळेस किंवा जाहिरातीच्या वेळेस काही उमेदवारांना अडचणी निर्माण झाल्या होत्या, आमच्या टीमच्या मार्फत MIDC डिपार्टमेंटचे वैयक्तिकरित्या संपर्क करण्यात आले होते आणि तुमचे प्रश्न सोडवण्याचे आम्ही प्रयत्न केले होते। तर यावेळी सुद्धा बऱ्याच उमेदवारांचे फोनचा आहे, मेसेजेस आहे आणि विविध व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट सुद्धा आहे की MIDCच्या उर्वरित पदांकरिताची परीक्षा कधी होणार आहे। याबाबत मित्रांनो आम्ही MIDC डिपार्टमेंट मार्फत संपर्क केला। आपल्याकडे 3 लँडलाईन नंबर आहेत। ते लँडलाईन नंबर हे परीक्षेच्या संदर्भात किंवा भरती संदर्भात असलेले तुमचे प्रश्न, आमचे प्रश्न सोडवण्याकरता उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। तर त्यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि त्या फोन कॉल्स नंतर त्यांच्याकडून असे उत्तर देण्यात आले मित्रांनो की ही जी काही उर्वरित पदे आहेत या सर्व पदांची परीक्षा ही जून महिन्यात किंवा जून महिन्याच्या नंतर म्हणजे जून 2024 मध्ये किंवा जून 2024च्या नंतरच होणार आहे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले। त्यामुळे मित्रांनो आपले जे काही प्रश्न आहेत की उर्वरित सर्व पदांची परीक्षा कधी होणार आहे, आता महिना चालू आहे मित्रांनो मार्च आणि आता आचारसंहिता लागू झालेली आहे, त्याचप्रमाणे निवडणुकीचे वारे वाहत आहेत। या सर्व विविध कारणांमुळे ही जी येणारी परीक्षा आहे ही परीक्षा तुमची जून महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये रिझल्ट लागल्यानंतर म्हणजे लोकसभा निवडणुकीचा रिझल्ट लागल्यानंतर किंवा जून महिन्यामध्ये आपण म्हणू शकतो किंवा जून महिन्याच्या नंतर या परीक्षा घेण्यात येणार आहे। कारण मित्रांनो आचारसंहितेचा नियम असा आहे, ज्या कोणत्या पदांकरताची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि हॉल तिकीट सुद्धा इश्यू करण्यात आलेले आहे किंवा ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जर ठरवण्यात आलेला आहे तरच त्या पदांची परीक्षा घेता येते, अन्यथा या काळामध्ये म्हणजे आचारसंहितेच्या काळामध्ये नवीन हॉल तिकीट किंवा नवीन परीक्षांचं नोटिफिकेशन डिपार्टमेंटला काढता येत नाही। त्यामुळे आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर किंवा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या अगोदर MIDC मार्फत आता आपण जे काही पदे बघितली 11 प्रकारचे विविध पदे त्या पदांकरताच्या ऑनलाईन परीक्षेचे दिनांक आणि हॉल तिकीटच्या लिंक्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे त्या परीक्षा होत आहेत, पण इतर सर्व ज्या परीक्षा आहे त्या मे महिन्याच्या नंतर म्हणजे जून किंवा जुलै महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे। MIDC डिपार्टमेंट मार्फत फक्त जून महिन्यामध्ये किंवा जून महिन्याच्या नंतरच परीक्षा होऊ शकतात असं स्पष्ट करण्यात आलं, पण त्यामागील कारण कदाचित निवडणूक आचारसंहिता, निवडणुकीचा निकाल ही सर्व कारणे असू शकतात। त्यामुळे मित्रांनो आपण वारंवार जे विचारणा करत आहात की उर्वरित सर्व पदांची परीक्षा कधी होणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो की सदर परीक्षा आता जून महिना 2024 किंवा जूनच्या नंतर 2024 मध्येच होणार आहे। त्यामुळे मित्रांनो परीक्षेला बराचसा उशीर झालेला आहे। असं जरी असलं तरी हा जो मधला काळ आहे हा काळ तुम्हाला अभ्यास करण्याकरता मिळाला आहे असं तुम्ही समजा आणि या सर्व काळाचा उपयोग तुम्ही तुमच्या अभ्यासाकरता करा। कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं मित्रांनो की प्रत्येक पदाकरता किती पदांची संख्या होती आणि किती अर्ज प्राप्त झालेले आहेत, त्याचा एकदा तुम्ही सारासार विचार करा। किती कॉम्पिटिशन आहे, किती स्पर्धा आहे हे एकदा तुम्ही जाणून घ्या आणि त्या पद्धतीने त्या अनुषंगाने तुम्ही अभ्यासाची स्ट्रॅटेजी निर्माण करा आणि त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा। तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओतली माहिती की उर्वरित सर्व पदांकरताची परीक्षा ही जून महिना 2024 किंवा जूनच्या नंतरच होणार आहे। तर मित्रांनो अशाच प्रकारची नियमित सत्य आणि योग्य वेळेवरती माहिती मिळवण्याकरता आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना
बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.